हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आज ही घेऊन आलेली आहे. हो, तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल, की आज आपल्या रेसिपीमध्ये कोणती अशी स्पेशल रेसिपी आहे. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुम्ही पाहिलं असेल, की तर मी बाउल घेतला आणि त्या बाउलमध्ये ना पनीर घेतलं. तर पनीर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकता. इथं मी मी जेवढे मला रेसिपी बनवायची ना, तेवढ्याच पद्धतीने इथं मी घेतलेले आहे. तर पनीरचे ना छोटे-छोटे असे काप तयार करून घेतलेत. त्याच्यासोबत पनीरमध्ये ना अर्धी वाटी इथं आपण दही ॲड करून घेतली आहे. आता बेसिक मसाले म्हणजे आता तुम्ही तर पाहिलेच प्रत्येक वेळेस मी जे यूज करते तेच इथं आत्ता घेतलेले आहे. त्याच्यामध्ये ना 1 टेबलस्पून आहे ना, म्हणजे छोटा टेबलस्पून इथे मी घेतलेला आहे चिकन मसाला, मटन मसाला आणि थोडासा होममेड मसाला. त्याच्यासोबत थोडीशी अ, इथे घेतलेली आहे चवीपुरतं मीठ आणि ते पूर्ण मिश्रण एकसारखं तयार करून घेतले. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की गॅसचा फ्लेम आहे ना चालू करून थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे. आणि ऑइल जे आहे ना, त्यात कमी प्रमाणात ठेवायचे कारण स्टफिंगसाठी जास्त तेलाचा वापर करायचा नाहीये. आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण इथं ना, जी आपण स्टफिंग तयार केली ना आपल्या स्नॅक्ससाठी आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की त्याला आता दह्याचं पाणी सुटले. आणि हो, पाणी ॲड करायची अजिबात काही गरज नाहीये. तुम्ही तर पाहिलं असेल. आता हे जे पनीर आहे ते आपण काय केले तेलामध्ये चांगलं बॉईल करून घेतले. त्याच्यासोबतच ना इथे मी एक मोठा असा कांदा घेतला आणि त्याला असं राउंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे. आता त्याच्यात मी काय केलं आता त्या पनीरमध्ये ॲड करून आहे ना, आता त्याला काय करायचं थोडंफार आहे ना स्वतः तयार करून घ्यायचं. म्हणजे कसं, की थोडंसं हे ज्या भाज्या आपण ॲड करणार आहोत ना, त्या फक्त जास्त शिजवायच्या नाहीये. तर ते तुम्ही पाहिलं असेल, की इथं मी ना एक गाजर पण थोडे छोटे असे लांब म्हणजे कट करून घेतले. तर त्याच्यासोबतच ना टोमॅटो आहे ते पण बारीक चॉप केलाय. त्याच्यानंतर थोडंसं वाटाणे जे आहेत ना, ते इथं घेतलेले आहेत. तुम्ही तर पाहू शकता आपल्या रेसिपीला खूप छान असं कलरिंग आलेलं आहे. मीठ टाकायची काही आवश्यकता नाही, कारण आपण ऑलरेडी आधीच टाकलेलं आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की त्यांना टोमॅटो केचअप पण आधी पण मी थोडंसं ॲड केलेलं आहे आणि आता पण म्हणजे आपण ज्यावेळेस आहे ना स्टफिंग तयार करतो त्याच्यामध्ये जर ॲड केलं ना टोमॅटो केचअप तर तुम्हाला ही रेसिपी ना आणखीन छान टेस्ट देईल. तुम्ही तर पाहू शकता. आता ह्याला काय करायचं सॉटे म्हणजे थोडंसं ना शिजवून घ्यायचं. त्याला मी काय केले फक्त 5 मिनिटासाठी ना झाकण लावून ठेवून दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली जी स्टफिंग आहे एकदम रेडी झाली आहे. तर ह्याला ना थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की आता प्रत्येक म्हणजे की आपण ना आधीच्या रेसिपीमध्ये होममेड म्हणजे पद्धतीने शीट्स कशी तयार करतात ते तुम्हाला मी दाखवलेले आहे. पण ह्या वर्षी मी रेडीमेड मागवलेले आहे. तर तुम्ही हे पाहू शकता. आता ह्याला काय करायचंय आपण समजा शीट्स बनवायला घेऊ ना म्हणजे त्यावेळेस आहे ना 5 मिनिटासाठी फ्रिजमध्ये काढून ठेवायचे आणि एका ओल्या कपड्यामध्ये ते साईडला ठेवून द्यायचे. कारण वरती काढल्याच्यानंतर ते कडक होतात आणि फाटण्याची शक्यता असते. आता स्टफिंग मी टाकली आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं चीज मोझरेला चीज ॲड केले. आता तुमच्या पद्धतीने जर तुमच्याकडे असेल तर टाका किंवा जर नसेल तर काही हरकत नाही. तर तुम्ही तर पाहू शकता. आता तुम्ही कशा पद्धतीने बनवलेत ते तुम्ही पाहू शकता आणि एकदम सोपी रेसिपी आहे. डोळे झाकून म्हटलं ना तरीही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर ऑलरेडी आपले सर्व काही बनलेले होते. तर तुमच्यासाठी एक मी बनवून दाखवला. कशा पद्धतीने बनतात ते. आणि हो, आपलं जे ऑइल आहे ते चांगल्यापैकी गरम झाले. आता त्याच्यामध्ये आहे ना आपल्या ज्या रोल्स आहे ना, स्प्रिंग रोल ते ॲड केलेत आहे. आता हे पनीर व्हेज स्प्रिंग रोल आहेत, तुम्ही कशा पद्धतीने बनलेत ते तुम्ही पाहू शकता आणि आपल्या तेलामध्ये तुम्ही पाहू शकता. एकदम क्लिअर ऑइल आहे, कारण म्हणजे आपली कुठंही जी स्टफिंग आहे तर ती आपल्या रोलमधून बाहेर निघलेली नाहीये. एकदम फाटलेली वगैरे अजिबात नाहीये. तुम्ही पाहू शकता एकदम आणि त्याचा कलर जे आहेत ना रोलचा कशा पद्धतीने आला ते पण तुम्ही पाहू शकता. आणि हो, काय करायचंय ज्यावेळेस आहे ना तुम्ही ना तेल जास्त गरम करून कमी गॅसवरती जरी ठेवलं ना, तर तुमचे जे रोल आहे ते चांगल्यापैकी म्हणजे तेलामध्ये फ्राय होतील आणि कुरकुरीत होतील. हे थोडंसं लक्षात घेतलं, की आपली रेसिपी खूप छान बनते. आता हे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आपले जे रोलला ना एकदम लाईट गोल्डन असा कलर आलेला आहे आणि आता आपण म्हणजे काय करायचं दोन्ही साइड आहे ना एकसारखी तळून घ्यायची म्हणजे जेणेकरून काय होतं माहिती आहे का, दोन्ही बाजू त्याच्या चांगल्यापैकी कुरकुरीत होतात.
आणि आता आपलं काय करायचं आता हे ना एक-एक करून आहे ना आपण तेलामध्ये साइडला काढून घेऊया जेणेकरून आपले जे शिल्लक आहे ते पण आपल्या तेलामध्ये फ्राय करायच्यात आहे. आता रमजान स्पेशल म्हणले, की ह्या छान-छान अशा रेसिपी येतात बरं का. आता चिकन म्हणलं, की प्रत्येक वेळेस चिकन म्हणजे रोजच चिकन खाऊन कंटाळा येतो. तर थोडंसं म्हणजे अशा पद्धतीने पण काय बनवलं तर म्हणजे ज्यांना कोणाला जर चिकन वगैरे, मटण वगैरे आवडत नसेल, तर अशाही पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर तुम्ही पाहू शकता, आपली ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी बनलेली आहे आणि हो, जशी दिसते ना तशाच पद्धतीने एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि तेलामधल्या ज्या आपले स्प्रिंग रोल आहेत ते काढून घेतलेत आणि बाकीच्या ज्या आहेत ना, ते आता इथं फटाफट मी सोडलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता आणि फायनली ही आपली रेसिपी आहे ना, तर झालेली आहे. तर पनीर व्हेज स्प्रिंग रोल आणि स्नॅक्स तुम्ही कोणत्याही वेळेस बनवू शकता. तर ही फायनली माझी रेसिपी झाली आहे आणि हो, कमेंट करून नक्की सांगा, की आपली रेसिपी कशी झाली ती. तर भेटूया. चला, हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.